को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. प्रसाद लाड आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज कोर कमिटीची बैठक या ठिकाणी झाली. सगळे प्रवक्ते सुद्धा होते. देवेंद्रजी स्वतः बोलत होते. काय नेमकं या बैठकीमध्ये ठरलं आणि देवेंद्रजींबद्दल जी चर्चा आहे ते राजीनामा देणार आहेत, काय म्हणाल? आजच्या बैठकीमध्ये विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची बैठक होती. सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची उद्या शपथ घेत आहेत. त्या बाबतीतला अभिनंदनाचा ठराव आज करण्यात आला आणि तो ठराव दिल्लीला देखील पाठवला जाईल. त्याचबरोबर संपूर्ण विधिमंडळाने विधान परिषद विधानसभेने माननीय देवेंद्रजी फडणवीस हेच विधिमंडळाचे नेते असतील हा देखील ठराव एकमताने केला आणि मला वाटतं की त्या बाबतीत देवेंद्रजींनी देखील राज्याच्या लोकांना मार्गदर्शन केलं. मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते पोचलं आणि अतिशय एकमताने आत्मविश्वासाने येणारी विधानसभा ही आम्ही लढवू आणि पूर्ण बहुमताने जिंकू हा देखील विश्वास सर्वांनी व्यक्त केला. माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनात पण ते आलं आणि निश्चितपणे विधानसभेची मताची टक्केवारी पाहिली तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फक्त 0.2% फरक हा मताच्या टक्केवारीत आहे. परंतु मतांमध्ये पुढे ही महायुती निश्चितपणे आहे. ज्या पद्धतीत देवेंद्रजींनी मार्गदर्शन केलं की अर्थमॅटिक्समध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो, ते अर्थमॅटिक्स सुधारण्याचं आम्ही काम करू. नक्कीच. पण कोणकोणती आव्हानं आहेत? कारण राज्य मंत्रिमंडळाचा राहिलेला विस्तार व्हावा अशी सुद्धा एक चर्चा आहे. त्यानंतर महामंडळ आहे त्याचं वाटप अद्याप झालेलं नाही आहे. मोठं आव्हान वाटतं तुम्हाला हे सगळं? नाही, मला वाटतं या बाबतीतले आमचे महायुतीचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा या बाबतीतला निर्णय घेतील आणि लवकरच त्या बाबतीतली घोषणा ते करतील. भारतीय जनता पार्टीमध्ये अशा कुठल्याही प्रकारची मागणी करणं ही परंपरा पद्धत नाही. जे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. नाना पटोले आता 13-14 जागा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आल्याचं दिसतंय. आता म्हणतात की मोठा भाऊ छोटा भाऊ असं काही नसतं, ज्याच्या जेवढ्या जागा त्याला तेवढ्या जागा लढवाव्या लागतील. उद्याची माननीय पंतप्रधानांचा शपथविधी झाल्यानंतर बिखरे तुकडे होंगे हजार अशी परिस्थिती महाविकास आघाडीची असेल, जी निश्चितपणे ज्या पद्धतीमध्ये कोणाच्यामुळे मतदान वाढलं हा श्रेयवाद देखील येईल. हिंदू हृदय सम्राट कैलासवासी शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना मुसलमानांची मतं घेतल्याचा जो आनंद झाला आहे त्या बाबतीत देखील काँग्रेस आता चिंतित आहे. मला वाटतं कुठलाही मराठी माणूस, कुठलाही हिंदू माणूस हा उद्धव ठाकरेंच्या मागे नव्हता, उभाटाच्या मागे नव्हता. याचा संपूर्ण उभाटामुळे जो फायदा झाला तो काँग्रेसला झाला. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या खऱ्या पद्धतीवरती येऊन उभाटाला जी जागा दाखवायची आहे ती दाखवण्याचं काम करेल. नक्कीच. पण सहानुभूती उद्धव ठाकरेंसोबत होती या लोकसभेमध्ये, पण फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा झाला. भविष्यात देखील असंच होईल तुम्हाला वाटतं आणि त्याचा फटका भाजपला बसेल? भाजपा हा निश्चित बहुमताच्या पलीकडे विधानसभेत जाईल. सहानुभूती उद्धव ठाकरेंना नव्हती. आपण जर सहानुभूतीचा विषय केला तर संपूर्ण कोकण बेल्ट आपण पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा पाहिला, उद्धव ठाकरेला एकही जागा मिळाली नाही. मुंबईमधल्या जागांचं अर्थमॅटिक आम्ही तुम्हाला सांगितलं. ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन सोशल मीडियामध्ये क्रिएट केलं गेलं त्या परसेप्शनच्या माध्यमातून जनतेला भुलवण्याचं काम केलं गेलं आणि त्या परसेप्शनला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, ही आमची चूक होती. परंतु मला वाटतं की निश्चितपणे हे आम्ही याचा भरून काढू. पण विजय वडेट्टीवार म्हणतात की विधानसभेला आम्ही 200 जागा जिंकू, हा कॉन्फिडन्स वाटतो त्यांचा? विजय वडेट्टीवार काय बोलतो ते आम्हाला माहीत नाही. कारण आज काय बोलेल, रात्री काय बोलेल, सकाळी काय बोलेल याचा काय पत्ता नसतो. त्यामुळे विजय वडेट्टीवारच आता विरोधी पक्षनेतेपदी राहतील की नाही राहतील हा प्रश्न आहे. त्यामुळे आता नाना पटोले त्याच्यावर क्लेम करतील अशी देखील एक शंका माझ्या मनात आहे. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी आउटगोईंग इनकमिंग होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. नरेश मस्के म्हणतात की उभाटा पक्षाचे 2 खासदार आमच्या संपर्कात आहेत, जे 4 खासदार आणखी घेऊन येणार आहेत. या विधानाकडे कसं पाहता? तुमच्याही संपर्कात आहे कोणी का तुमचे कोणी त्यांच्या संपर्कात आहे? बऱ्याचशा चर्चा आहे. मला असं वाटतं की आता NDAचं सरकार होतं आहे. 303 जागा आता झालेल्या आहेत. 293 निवडून आल्या. 10 अपक्ष खासदारांनी पाठिंबा दिला आहे. मोदींचा उद्या शपथविधी होईल. इनकमिंग आउटगोईंगबद्दल मी काही बोलणार नाही. जे आहे ते माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जाईल आणि जे 10 वर्षात केलं
तो ट्रेलर होता, पुढच्या 5 वर्षात तो पिक्चर दिसेल हे देखील काल माननीय पंतप्रधानांनी सांगितले. एक शेवटचा प्रश्न आहे. वारंवार सरकार म्हणते की मराठा आरक्षण प्रश्नी कुठल्याही समाजावरती अन्याय होऊन देणार नाही, पण जरांगे पाटील ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत, आम्ही 288 जागा लढवू, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी का होत नाही, सरकार झोपलं आहे का, वारंवार सरकारवरती प्रश्नचिन्ह उपस्थित. मला वाटतं की आज सकाळी मी जे जरांगे पाटलांची प्रेस ऐकली त्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं, मला कुठल्याही राजकारणात जायचं नाही आहे आणि मला निवडणूकही लढायची नाही. धन्यवाद. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.